हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला समोरील गळ्याला डिझाईन कशी करायची बघा. फोर टक्सचा हा ब्लाऊज आहे आणि व्यवस्थित टक्स टाकून ब्लाऊज कशा पद्धतीने फ्रंट पार्ट हा रेडी केलेला आहे. पुढचा गळा कशा पद्धतीने मी नवीन जो ट्रेंडिंग गळा आहे ना, तर त्यातीलच हा पुढचा गळा मी रेडी करत आहे, बघू शकता तुम्ही. तर त्यासाठी सर्वात आधी काय केलेले, जे फ्रंट पुढचा पार्ट आहे का, तर त्याचा गळा आखून घेतला. तर पुढचा गळा हा 6.5चा होता, बघू शकता, आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि तिथून पुढे वरती 2 इंचावरती एक मार्किंग केलं आणि अर्धा इंच पुढे जाऊन अशा पद्धतीने बघा परत एक क्रॉसमध्ये पंचकोनी आकारामध्ये टीप टाकून घेतली. आणि याला काय करणार आहे, आता मी आकार देणार आहे, बघू शकता. जो पिंक कलरचा चॉक आहे ना, तर त्या चॉकने मी जो आकार दिलेला आहे तशा पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे. यानंतर 4 इंचावरती मी मध्यातून योगपट्टीवरच्या तिथे मार्किंग केली आणि यानंतर बाकीचे 3 टक्स आहेत तर तिथून पुढे पावणे 2 इंचाचे दुसरे 2 टक्स घेतले आणि मोंड्यातील टक्स हा मोंड्यापासून अर्धा इंच 2.5 इंच खाली घेतलेला आहे. अशा पद्धतीने हे चारही टक्स मी आखून घेतले आणि मेन टक्स आहे तर त्याची रुंदी 1.5 इंच राहू द्यायची आणि बाकीचे टक्सची जी आहे तर ती अर्धा इंच ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने काय केलं, आता जो गळा आहे हा जसा आकार दिलेला आहे तशा पद्धतीने कट करून घेतला. यानंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि बघा मेन फॅब्रिक जे डबल फोल्डेड होतं तर ते आधी दोन्ही वेगवेगळे पार्ट केले आणि हे पार्ट जे आहे तर ती मी बरोबर ठेवलेले आहे आणि त्यावरती गळा ठेवून घ्यायचा, व्यवस्थित गळा ठेवून घ्यायचा. पुढचा गळा हा आपण पलटी करणार आहोत, जसा आहे आकारामध्ये तर तशा पद्धतीने पलटी करणार आहोत. तर बघू शकता मी बरोबर असा गळा ठेवून घेतला. पलटी केल्याच्या नंतर दोन्ही गळ्याच्या बाजू समोरासमोर येतील अशा पद्धतीने हा गळा ठेवून घेतला आणि बघा जसा आकार आहे गळ्याला तशा पद्धतीने बरोबर बाजूने ठेवून मी त्याला टीप टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक मेन फॅब्रिकचं होतं तर ते कट करून टाकलं, याला कट्स दिले बघा आतल्या साईडला. यानंतर अस्तर जे आहे तर ते फोल्ड करून टाकलं आणि यावरनं आता वरच्या साईडनं दाबटीप टाकून घेते. तर बघू शकता कुठलाही कॅनव्हास न घालता खूपच एजी आणि सोप्या पद्धतीने हा गळा पलटी झालेला आहे. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचा गळासुद्धा मी असाच पलटी करून घेणार. तर ही साईडसुद्धा बरोबरच साईड आहे आणि व्यवस्थित हा गळा ठेवून बघा 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून घेतलं. जसा गळ्याला आकार आहे तशा पद्धतीने गळा ठेवला आणि गळा ठेवल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकलं आणि इथे बघा अशा पद्धतीने मी जो पॉईंट आलेला असतो बघा कर शेपमध्ये तर त्या पॉईंटला सुद्धा कट द्यायला विसरायचं नाही, त्याशिवाय गळा हा फिनिशिंगमध्ये रेडी होणार नाही. आणि दोन्ही गळे जे आहेत ते बरोबर केल्याच्या नंतर समोरासमोर आलेत का हे चेक करून घ्यायचं. आणि यानंतर बघा या साईडच्या गळ्याला सुद्धा दाबटीप टाकून घेते मी. दाबटीप टाकल्याच्या नंतर ही जे अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे दोन्ही पार्टचं समोरासमोर ठेवून दोन्ही पार्टचं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर ते दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. तर जोडत असताना कुठल्या साईडला ही फुगा वगैरे काहीच नाही आलं पाहिजे, तर याची काळजी घ्यायची. आणि आपला हाताचा दाब आहे तर तो व्यवस्थित राहू द्यायचा त्यावरती, जेणेकरून फुगा येणार नाही बघा टक्स टाकण्याच्या आधी. आणि इथं जिथं डिझाईन आहे का तिथं स्टोन पण आहेत आणि काचाचं वर्क आहे तर ते मी आधी काढून टाकलं, कारण ते शिलाईमध्ये आलं तर सुई मोडते. ऑलरेडी सेम ह्याच कलरचा मी एक आधी ब्लाऊज शिवला, सेम हाच ब्लाऊज आहे तर तो शिवला होता तर त्यावेळेस सुई मोडली होती ब्लाऊजची, तर त्यामुळे यावेळेस मी याचे स्टोन काढून टाकले. अचानक सुईमध्ये काळजी घेतली तरीसुद्धा अचानक स्टोन खालच्या साईडने सुईमध्ये येतात आणि मग सुई मोडली जाते. सारखं सारखं जर मशीनवरती सुई मोडत असेल तर मशीनची सुद्धा सेटिंग चेंज होते. तर त्यासाठी मी दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित स्टिच करून घेतले आणि मेन जे फॅब्रिक एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे सर्व बाजूंनी कट करून टाकलं. आणि एका साईडला जर बघा डार्क होतं तर ते दुसऱ्या साईडला मी उमटवून घेतलं आणि दुसऱ्या साईडचे सुद्धा टक्सची जी मार्किंग आहे तर ती करून घेतलेली आहे. यानंतर एका पार्टचे बघा मी टक्स तुम्हाला दाखवते. 1/2 इंच रुंदी घ्यायची टक्सची आणि उंचीमध्ये 2.5 इंचाचा हा टक्स आहे. हा मेन मधला जो सेंटरचा टक्स आहे तर योगपट्टीवरील तो टक्स आहे तर तो टक्स हा टोटल 1.5 इंचाचा घ्यायचा. बाकीचे जे तीन टक्स आहेत तर ते 1/2 इंचाचे घ्यायचे, म्हणजे जेणेकरून हे अर्धा इंचाचे तयार होतील. अशा पद्धतीने तिन्ही साईडचे मी
टक्स जे आहेत ना तर ते टक्सला डबल टिप टाकून अशा पद्धतीने लगेचच डबल टिप टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडचे मी टक्स रेडी करून घेतले. बघू शकता किती सुंदर असा पप आलेला आहे. यानंतर योकपट्टी खालच्या साईडला जोडायला घ्यायची. जी योकपट्टी आहे ना तर ती जोडल्याच्या वरच्या साईडला बरोबर जी साईड आहे योकपट्टीची मेन योकपट्टी ती उलट्या बाजूनं वरच्या साईडला ठेवायची आणि अस्तरची योकपट्टी खालच्या साईडला ठेवायची. यानंतर ही तिन्ही पार्ट उचलायचे आणि बघू शकता आधी एका पार्टला अस्तर वरच्या बाजूने आलेला आहे आणि तिन्ही पार्ट मधल्या बाजूला ही जी पार्ट रेडी केलेला टक्सचा तो आणि खालच्या आणि वरच्या साईडला दोन जे योकपट्टी आहेत तर त्या ठेवून घेतल्या आणि अशा पद्धतीने जोडून घेऊन बघा याला व परत कुठे निसटलं आहे का हे चेक करून घेतलं आणि परत एक दोन टिप टाकून घेतल्या. यानंतर शोल्डरपासून आतमध्ये ही पट्टी जी आहे तर ती फोल्ड करून घेतली आणि दोन्ही योकपट्टी एकावरती एक ठेवून मेन आणि अस्तरची अशा पद्धतीने टिप टाकून बघा योकपट्टीवरच्या बाजूला काढून घेऊन किती सुंदर अशी योकपट्टी आपली लागली गेलेली आहे. अगदी इनविजिबल फिनिशिंगमध्ये वरच्या साईडला कुठे दिसतसुद्धा नाही आणि अशा पद्धतीने खालच्या साईडला दाबटीप टाकून अशी दुसरी साईडची सुद्धा योकपट्टी मी रेडी करून घेणार आहे. अशा दोन्ही साईडच्या योकपट्टी मी रेडी करून घेतल्या आणि बघा दोन्ही साईडच्या योकपट्टी रेडी केल्याच्या नंतर खालच्या साईडला हुक आणि लूकचे बटन आपल्याला जे हुक लूक पट्टी जी बसवायची आहे तर त्यासाठी मी वरच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी आणि खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी कारण आपण गळापलटी करून घेतलेला आहे त्यासाठी तेवढं मी पट्टी अशा मापाने मी कट करून घेतली. आणि जी आय पट्टी आपल्याला बनवायची आहे का तर त्यासाठी मी मेन ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर ते सर्व बाजूंनी जोडून घेणार आहे. बघा एका ब्लाऊजला एका पट्टीला आणि एक साईडने अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि एक अस्तरची पट्टी आहे तर ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची जेणेकरून ब्लाऊज घातल्याच्या नंतर उजव्या हाताला येते आणि ही आहे ती हुकची पट्टी मी बसवून घेते. अशा पद्धतीने वरच्या साईडने बघा अर्धा इंच मी फोल्ड करून घेतलं परत खालच्या साईडनं फोल्ड करून घेतलं आणि या पट्टीला हुकच्या पट्टीला वरच्या साईडनं दाबटीप टाकायची परत खालच्या बाजूला यायचं एक फोल्ड करायचा परत एक फोल्ड करायचा आणि खालच्या साईडला फिनिशिंगमध्ये अशी टीप टाकून घ्यायची. परत ह्या साईडला अशा पद्धतीने टीप टाकून जेणेकरून गळासुद्धा आपला जसा आहे तसाच राहील आणि अशा पद्धतीने 4 टक्सचे बघू शकता तुम्ही किती मस्त अशी हुकची पट्टी लावली. यानंतर लूकची पट्टी उलट्या बाजूने लावायची उलट्या बाजूने बरोबर ठेवायची. याला सुद्धा सेम प्रोसेस करायची. खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड वरच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आणि दाबटीप टाकून घ्यायची बघा आणि यानंतर बरोबर बाजूने अशा पद्धतीने ही पट्टी येते. यानंतर जी मार्जिन आहे का तर त्याच्या पुढे अर्धा इंच पाव इंच जरी मार्जिन सोडलं ना तरीसुद्धा चालतं ना. अशा पद्धतीने फोल्ड करून बाहेरच्या बाजूने ही पट्टी बसवून घ्यायची आणि दोन्ही साईडला बघू शकता गळ्याला किती फिनिशिंग आलेली आहे. आणि अशा पद्धतीने फ्रंट पार्टचा गळा कसा पलटी करायचा आणि ब्लाऊज कसा रेडी करायचा तर हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा.